नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आता आपण 9व्या वर्गाचं विज्ञान आणि तंत्रज्ञान अभ्यासत आहोत। यामधला 7वा धडा परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हा धडा अभ्यासत आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। या अगोदर मी 6 धडे अपलोड केलेले आहेत। यानंतर 7वा धडा परिस्थितीतील ऊर्जा प्रवाह। आता परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह पाहत असताना अणु साखळी व अन्नजाळे हे, त्याचबरोबर ऊर्जा मनोरा आणि त्यानंतर जैव भू रासायनिक चक्र जसं की कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनचं चक्र, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे। आता अन्न साखळी पाहत असताना आपण उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असतात। या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला आपण अन्नसाखळी म्हणतो। प्रत्येक साखळीत अशा 4 व 5हून अधिक कड्या असतात। एखाद्या परिसंस्थेत अशा परस्पराशी जोडलेल्या गेलेल्या अनेक अन्नसाखळ्यांचा समावेश म्हणून त्याला आपण अन्नजाळे म्हणत असतो। आता हे तर झालं अन्नसाखळी व अन्नजाळी। त्याचबरोबर ऊर्जेचा मनोरा हा एक कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये पोषण पातळी यानुसार अन्नसाखळीतील प्रत्येक पातळीतील पोषण पातळी पाहिली जाते आणि त्यानुसार पोषण पातळी असं म्हटलं जातं। पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर, असं आपल्याला साध्या आणि सोप्या भाषेत सांगता येईल। अन्नसाखळीत अनेक अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्ष्यापर्यंत टप्प्याटप्प्याने घटत जाते। ज्यामध्ये उत्पादक असतं परिसंस्थेतील सर्व उत्पादक जसं की वनस्पती। त्यानंतर प्रथम पोषण पातळी असते शाकाहारी, जे की त्या वनस्पतीवर डिपेंड असतात, आणि त्यानंतर मांसाहारी, त्याला द्वितीय पोषण पातळी आपण असं म्हणू शकतो, जी शाकाहारी प्राण्यांना मारून खात असते। आणि तृतीय पोषण साखळीमध्ये जी वनस्पती आणि मांसाहार असे दोन्हीही करत असतं, ती तृतीय पोषण पातळी म्हणून आपल्याला लक्षात येतं। यानंतर परिचय शास्त्रज्ञांच्या या सत्रामध्ये त्यांनी 1942 लिंगडम या शास्त्रज्ञांनी अन्नसाखळी व त्यातील ऊर्जावहन याचा अभ्यास केला व परिस्थितिकीय मनोरा ही संकल्पना सुरू केली। आणि या संकल्पनेत सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1927 इंग्लंडमधील बियर बेटावरील तुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून मांडलेली होती। यामुळे या मनोऱ्यात एल्टिनियस मनोरा असे सुद्धा म्हटले जाते। त्यानंतर त्यांनी एक सर्वोच्च भक्षक व मृत पावल्यानंतर त्यांच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध करून देतात, असं एक मनोरा बनवलेला आहे। त्याला जलीय ऊर्जा मनोरा म्हणून सांगितलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी खालच्या स्तराला प्लावक वनस्पती, जे की 10,000 कॅलरीजवर असतात, व प्राणी ते 1000 कॅलरीजवर असतात, मासे 100 कॅलरीज आणि मानव 10 कॅलरीज। कोणत्याही परिसंस्थेतील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत म्हणजे सूर्य आहे, हे तर आपल्याला सर्वांना माहीत आहे। कारण परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही सौर ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात, आणि विघटकाच्या पर्यंत पोहोचण्यापूर्वी ही सौर ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते। आता कार्यसंस्थेचं या भागामध्ये त्यांनी भारतातील परिस्थितिकीय व पर्यावरणीय संस्था दिल्ली येथे आहे, जिला आपण इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट दिल्ली म्हणून ओळखतो। या संस्थेची स्थापना 1980 झाली आणि तिचं प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करण्याचे प्रमुख कार्य या संस्था करत असते। या संस्थेमार्फत इंटरनॅशनल इकोसिस्टोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा ग्रंथसुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे।
यानंतर आपण म्हणत होतो जैव भू रासायनिक चक्र. आता हे नेमकं काय असतं? जैव भू रासायनिक चक्र, ज्याला आपण जिओकेमिकल सायकल म्हणून ओळखतो. परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असला तरी पोषकद्रव्याचा प्रवाह मात्र चक्रीय असतो आणि सर्व सजीवांना वाढीसाठी विशिष्ट पोषणद्रव्याची आवश्यकता असते, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यामुळं काय होतं, त्यातील विविध घटकांचा अभ्यास करून जैव भू रासायनिक चक्र हे स्वतःच्या शब्दात स्पष्ट करता येतं. पोषणद्रव्याच्या परिसंस्थकीय चक्राला किंवा स्वरूपातील प्रवाहाला जैव भू रासायनिक चक्र असं म्हटलं जातं. जैव भू रासायनिक चक्राचे 2 प्रकार पडतात, ज्याला वायुचक्र आणि अवसादन किंवा भूचक्र असं म्हणून म्हटलं जातं. वायुचक्रामध्ये मुख्य अजैविक वायुरूप पोषण द्रव्याचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते, तर नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड बाष्प इत्यादीचा समावेश होत असतो. आणि भूचक्रामध्ये मुख्य अजैविक पोषक द्रव्याचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसादवादी खडकात आढळते, तर आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस. यानंतर वायुचक्र व अवसादन चक्र ही दोन्ही चक्रे एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. उदाहरणार्थ, नायट्रोजन वायुरूपात वातावरणात आढळतो, तर नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या स्वरूपात मृदेत व अवसादनामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भूवचनातील दगडी कोळसा, ग्रेनाइट, हिरा व चुनखडीमध्ये आढळतो, तर वातावरणात CO2 स्वरूपात आढळतो. सामान्यपणे दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बन डायऑक्साईडचं अस्तित्व कमी काळ असते. आता आपण कार्बन चक्र पाहूया. आता कार्बन चक्र पाहत असताना कार्बनचे वातावरणातून सजीवांकडे व सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारे अभिसरण यालाच आपण पुनर्चक्र किंवा कार्बन चक्र असं म्हणतो. अजैविक कार्बनच्या अणूचे मुख्यतः प्रकाशसंश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होत असते. म्हणूनच त्याला कार्बन चक्र एक महत्त्वाचे भूजैविक रासायनिक चक्र असं म्हणून आपण त्याला संबोधत असतो. हिरव्या वनस्पती प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे CO2 चे कर्बोदकात रूपांतर करतात व तसेच त्या प्रथिने व मेद कार्बनी पदार्थातही तयार करत असतात. कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया काय असते हे आता आपल्याला यामधून दिसून येत आहे. 6CO2 + 12H2O, त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य झालं की आपल्याला C6H12O6 + 6H2O + 6O2 वायुमुक्त झालेला दिसून येतो. यानंतर माहीत आहे का तुम्हाला, या सत्रामध्ये जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखी उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियेमुळे CO2 वायू बाहेर हवेत मिसळतो व प्रकाशसंश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनाने CO2 बाहेर वातावरणात सोडला जातो. वनस्पतीमुळे वातावरणातील ऑक्सिजन व CO2 वायू यांचा समतोल राखला जातो. यानंतर ऑक्सिजन चक्र. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% तसेच जलावरणात आणि शिलावरणात अशा तिन्ही वातावरणात ऑक्सिजन आढळतो. जीवनवरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याच्या पुनर्वापराचा म्हणजे ऑक्सिजन चक्र होय. या चक्रात देखील जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट होत असतात. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्याशी व संयुगाशी त्याचा संयोग होतो. रेणुकीय ऑक्सिजन O2, पाणी H2O, कार्बन डायऑक्साईड CO2 व असेंद्रिय संयुक्त स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवन वातावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे आहे. प्रकाशसंश्लेषण क्रियेत ऑक्सिजनची निर्मिती होते, तर श्वसन व ज्वलन, विघटन, गंजणे यासारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. याच खाली तुम्हाला माहीत आहे का, या सत्रामध्ये त्यांनी बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात अशा
जीवांना ऑक्सिजनजीवी असं म्हणतात. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यांना विना ऑक्सिजन असं म्हणतात. कर्बोदके, प्रथिने, मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा घटक असतो. विविध रासायनिक प्रक्रियेमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोन म्हणजेच CO3 निर्मितीसाठी सुद्धा ऑक्सिजनपासून वातावरणातील प्रक्रियेद्वारे होत असतो. यानंतर आपल्याला नायट्रोजनची सायकल त्यांनी दाखवलेली आहे किंवा सांगितलेली आहे. वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात 78% आढळतो. निसर्ग चक्रात सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. नैसर्गिक, जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयुगात अभिसरण घडून येते व पुनर्चक्रीकरण, त्यालाच आपण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखतो. सर्व सजीवात नायट्रोजन चक्राचा भाग असतो. प्रथिने, न्यूक्लियस, आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो सहजासहजी इतर मूलद्रव्यांसोबत संयोग पावत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया. प्रोसेस इन नायट्रोजन सायकल. नायट्रोजनचे स्थिरीकरण, नायट्रोजनचे रूपांतर वातावरणातील औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रोजन व नायट्रिक ऑक्साईड होत असते. अमोनिया, सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. अमोनिकरण, सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. नायट्रीकरण, अमोनियाचे नायट्रेट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होते. विना नायट्रीकरण, नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होते. आता आपण कार्बनचं चक्र पाहिलं, ऑक्सिजनचं चक्र पाहिलं, नायट्रोजनचं चक्र पाहिलं. हे सर्व चक्र अजैविक व जैविक घटकाशी संपर्कात होते. हा झाला आपला पारिस्थितिकीय व संस्था हा चॅप्टर. यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. त्यामध्ये आपण उपद्रवी आणि उपयुक्त असे सजीव पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा गरजू मित्रांपर्यंत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.